या घोटारट बाईचे भाटले गावावरती अतिशय मनापासून सेवा करणारी सगळी तुम्ही आम्ही या गावाचे सगळे ग्रामस्थ त्या विठुरायाचं मंदिर या ठिकाणी उभं आहे आणि त्या निमित्तानं देवाचं नामस्मरण म्हणून आज हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आम्हा दोन्ही कलावंतांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे व आणि सुंदरसा गजल सादर केला. पण गेली जवळ 7 दिवसाचं जागरण आहे. त्यामुळे कालही प्रोग्राम होता, आजही प्रोग्राम आहे आणि कार्यक्रम सुरू झाला 11:15 वाजता. त्याच्यामुळं साहजिक आहे आज या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महिला वर्ग आमचा या संस्कृतीचं जतन करण्याचं काम करते. किती जरी कालायत अस्मिनमा काळ जरी बदलला तरी आपली संस्कृती न विसरणारी आमची आई बहीण जरी शहरात गेली तरी आमच्या कोकणातील संस्कृतीचं जतन करण्याचं काम आमच्या महिला पुरुषाच्या जोडीनं करतायत. आणि म्हणूनच गावागावी देवाचा उत्सव सुद्धा आपण मुंबईवरून चाक्यात म्हणून गावी येतो आणि गावच्या गावाचं देव पण माणसाचं माणूस पण टिकवण्याचं काम तुम्ही करताय. आणि म्हणूनच या गावच्या आया बहिणींचा नवे संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना आतापर्यंत जे योगदान दिलंय आपली संस्कृती सांभाळलेली आहे. आणि मग जे सांगितलं अगोदर भाडी एवढा मोठा टिळा असायचा बरोबर की कुंकवाचा ते मांगल्याचं प्रतीक होतं. पण काळाप्रमाणे शहरामध्ये तसं नाही जमणार. टिकलीचा जमाना आला आता व बोलले टिकली तर टिकली नाहीतर मग ती गेली. पण जरी हा शृंगार आपली संस्कृती टिकवण्याचं ते शृंगार टिकली असू दे कुंकू असू दे ते एक मांगल्याचं प्रतीक आहे, सुवासनेचं प्रतीक आहे आणि ते आपण सांभाळत पाहिजे. कसा स्त्रीला दिलेला जो पदर आहे त्या पदराचं महत्व तुम्हाला एक गजरातून मांडतो आहे का? ताई माई अक्का विचार करा पक्का घडू देऊ नका पदर डोईवरचा घडू देऊ नका पदर डोईवरचा. सांगितलं की 50-50 हल्ली पूर्वी
आम्ही आता काय करतो, पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन करायला लागलो. कसं आहे का, आदि माया शक्ती भवानी जगत जननी, भवानी जगत जननी, भवानी जगत जननी, धन संपदा शांती लक्ष्मी ब्रह्मज्ञानी, मंडोदरी तारा. बघा, आदि माया शक्ती भवानी जगत जननी, धन संपदा शांती लक्ष्मी ब्रह्मज्ञानी. स्त्रीची रूपं किती आहे, नानाविध रूपांनी माझी स्त्री नटलेली घटलेली आहे. आणि त्या स्त्रीच्या ग्रंथ पुराणाचा आधार घेऊन त्या स्त्रीचं महत्व, तिचा आदर केला पाहिजे. जानकी एकावडे, जानकी एकावड्याच्या स्मरणार्थ आमच्या ताई याच्यावर माझ्या भजन मिळाला. 101 रुपयाचं पारितोषिकाचा धन्यवाद. आदि माया शक्ती भवानी जगत जननी, भवानी जगत जननी, भवानी जगत जननी, धन संपदा शांती लक्ष्मी ब्रह्मज्ञानी, मंडोदरी तारा, मंडोदरी तारा, अनसुया सीता सावित्री, सावित्री सुया सीता सावित्री, काशीची तू राणी. किती रूप आहे, काय पराक्रम गाजवला आपल्या स्त्रियांनी. आणि आज आमच्या स्त्रिया आमचं घर सांभाळताय, पण सोशल मीडियाच्या नादानं आमची हल्लीची पिढी कशी बदलत चालली आहे का. काशीची तुराणी आई जिजाऊ शिवाजी, जी काही चंगळ झाली, समावेश तुकाराम तिवरेकर याच्यावर माझे पंखावत वादक आणि ढोलकी वादक हेमंत चौटे याच्याकडे 101 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद. तो गायकवाड भारी देवा पिक्चर एवढा सुंदर आहे. अख्ख्या महाराष्ट्राने मंगळागौर एवढी गाजवली की मंगळावर आता महाराष्ट्रात स्पर्धा दाखवला की बघायला मिळतात. बरोबर आहे, त्यामध्ये माझी पत्नी नवदुर्गा मंगळागौरचा ग्रुप आहे. मुंबईमध्ये 364 ग्रुप मधून 1 नंबर काढला, 3.5 लाखाची स्पर्धा जिंकली. आणि आम्ही विचार म्हणजे आता काय ती एक आता मोठी करायला झाली, 3.5 लाखाची स्पर्धा जिंकली म्हणजे काय. आम्ही 4-5 वर्ष भजन जोडी मला कामाला नाही, एवढं मी एका स्पर्धेत करतो. पण स्त्रियामध्ये कसं त्यांच्या नशिबात मेहनत आहे आणि तेवढी मेहनत करतात म्हणून त्या पुढे जात आहेत. आज मुंबईमध्ये बघा, पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन केलं जात आहे. आई वडील हल्लीच्या तरुण पिढीला नववधूला आई वडील जागे घरात नकोय, मुंबईमध्ये नकोय, मग कुठेतरी गावी पाठवायचं. अगदी आई वडिलांच्या संस्कारात न वाढलेली पिढी आपल्या कोकणातील लोक भरपूर फार संस्कार आहेत. कारण आपला शेती प्रधानचा कोकण देश आहे आणि शेतकरी, माळकरी आणि घरकरी याचे कधीही आई वडील वृद्धाश्रमात तुम्हाला बघायला मिळणार. त्यांच्या आई वडिलांची कधी वाताच झाली बघायला मिळणार नाही. पण मुंबईमध्ये पाश्चात्य संस्कृती अवलंबन करून आई वडिलांना गावी पाठवायचं आणि मग अगदी सुसंस्कृत जीवन जगायचं. म्हणजे सुसंस्कृत म्हणजे कसं, मॉडर्न पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन. कोणाकडे जायचं म्हटल्यानंतर पंजाबी ड्रेस नको, साडी नको, नऊवारी नको, जीन्स टी शर्ट जाणार नववधू. नवीन झाले लग्न झालेल्या नवऱ्याबरोबर जीन्स टी शर्ट जाणार आणि मग सुवासनीची ओटी समोरचे नातेवाईक भरताना हिचा बदल नाही. मग नवऱ्याकडून रुमाल घेणार, त्या रुमालामध्ये ओटी घेणार आणि रुमालाची गाठ मारून ती ओटी देणार त्या नवऱ्याजवळ. ओटी तिची भरली की नवऱ्याची भरली, तो मोठा प्रश्न. म्हणून पदराचं महत्व. एखाद्या आईने पदर
तेव्हा पुढे पदर जेव्हा पसरते तेव्हा आपल्या घरातल्या मुला बाळाच्या सगळ्या चुका देवाला विनंती करते की सगळ्या चुका या पदरात घे माझ्या. आपण देवाला विनंती करतो बरोबर की नाही. देवाच्या स्त्रिया विसराळ होते, बिचाऱ्या शिक्षण नव्हतं, मग कुठली तरी एखाद्या आठवणीची खूण म्हणून काय पदराला गाठ मारायच्या बरोबर की नाही. एखादं नाणं मिळालं पैशाचं 1 रुपयाचं 2 रुपयाचं घराने 20 पैसे जेव्हा पैसे जमा होतात ते पैसे गाठीमध्ये पदराच्या गाठीमध्ये बांधून ठेवायचे. नवरा बाप मुलाला मारायला की आई त्या पदराच्या 8 डोळ्याला लपून ठेवायची. हे त्या पदराचं महत्व होतं आणि त्या पदराचं महत्व आता कुठेतरी कमी व्हायला लागलंय. म्हणून जनजागृती निदान नऊवारी नको पण साडी हा पदर सगळ्या साड्या नेसून ही आपली संस्कृती टिकून आता. देवाच्या ठिकाणी जाताना पूजेला जाताना ही नऊवारी किंवा साडी पाहिजे. हो काय झालं मुंबईमध्ये सत्यनारायणची पूजा जोडप्याने घेतली. जोडप्याने सत्यनारायणची पूजा वरिष्ठांचा हात आपल्या माथ्यावर नसेल तर काय परिस्थिती होती. सत्यनारायणची पूजा घातली. आता भटजी बुवा हे 2 नवरा बायको आणि यांचे सगळे भेट सगळं पूजेला. आता नवरी बायकोला सत्यनारायणच्या पूजेला उजवीकडे बसवायची की डावीकडे हेतून त्यांची पंचायत. मग ते भटजी बुवाला विचारतात, ओ भटजी बुवा बायकोला उजवीकडे बसू की डावीकडे. नवरा विचारतो भटजी बुवा. तेव्हा भटजी बुवा म्हणतात हल्ली मुंबईमध्ये खूप फास्ट असते, त्यांना एक पूजा असते. ते म्हणाले बघा कसे जमते ते उजवीकडे बसवा किंवा डावीकडे. आज ना उद्या तुमच्या डोक्यावरून बसणार. म्हणजे अशी पद्धत झालेली आहे. अशाच्या संस्कृतीचं अवलंबन करता करता आम्ही आमची संस्कृती कुठेतरी विसरत चाललाय का. देवी देवतांचा फोटो बघा, पदर कधी डोक्यावर जाणार नाही. आपण लग्न झाल्यानंतर नवरा बायको जेव्हा आपण नातेवाईकांकडे जातो तेव्हा पत्नी आपली नवऱ्याची पत्नी तिचा पदर डोक्यावर असतो आणि नवऱ्या काय कोकणामध्ये आपली एवढी आपल्याला एवढा कॉन्फिडन्स होतो पुरुष मंडळीला. बायको जरी पांडीमध्ये धाक नाम असेल आणि नवरा पुढे चालला त्याला कॉन्फिडन्स होतो बायको माझ्या मागेच आहे. पण मुंबईमध्ये तसा नाही. लग्न आधी दिवशी ठरलेला असतो आणि त्याच्या आधी दिवशी बायको कुठे कुठे त्याचं हल्लीचा वातावरण वेगळं आहे. म्हणून आपल्या मुलींकडे आणि मुलांकडे आई वडिलांनी लक्ष देणं फार गरजेचं. या मोबाईलमुळं एवढी मुलं बिघडत चाललेली आहे. नाही वाचन राहिलेलं आहे, नाही कुठल्या गोष्टीचं लिखाण राहिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये एवढं शॉर्टकट झालेली आहे. पूर्वी आमच्या आशी बापाने आम्हाला जीव जायचा मारला
तरी आमच्या डोक्यामध्ये वाईट विचार यायचा नाही. पण हल्ली मुलांना एवढं सांभाळावं लागतं, कारण मोबाईलमध्ये मुलं व्हिडिओ बघतात. पटकन आई वडिलांनी आपल्याला मारलं झोडलं की मुलं एवढा वाईट विचार करतात. एवढं मुलाला 18-20 वर्ष वाढवायचं आणि आई वडिलांना सोडून मुलं कुठे जात आहेत. त्या मुलावरती लक्ष. जेव्हा मुलाला मोबाईल घेईल, जेव्हा मुलगा शाळेत जातो, जेव्हा मुलाची परीक्षा असते, तेव्हा आई वडिलांनी आपलं लक्ष असायला पाहिजे. त्याला कारण त्या मुलाचा दोष नाहीये. आपली मुलं नक्कीच चांगली असतात, पण मुलाच्या संगतीत येणारी जी दुसरी मुलं असतात ती आपल्या मुलाला बिघडवत असतात, आपल्या मुलीला बिघडवत असतात. म्हणून आपल्या संस्कृतीला, आपल्या घरामध्ये ग्रंथ पुराण याचा अध्याय व्हायलाच पाहिजे. गावामध्ये आपण मुंबईमध्ये असलो तरी गावी प्रत्येक देवाच्या उत्सवाला मुलांना गावी आणायला पाहिजे. आपली संस्कृती आपल्याला दाखवली पाहिजे. आजी आजोबांचं दर्शन झालं पाहिजे की गावाच्या वेशीवरती गावाचं गावपण, गावाचं देवपण आणि गावाचं माणूसपण हे मुलांना दाखवलं तर आपली संस्कृती झाली. नाहीतर पुढच्या 20 वर्षानंतर येणारा काळ वाईट आहे. त्या कोकणाचं प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा उद्देश एवढाच की आपल्या कोकणाचं हे वैभव हे टिकलं पाहिजे. आज तुम्ही हरिनाम सप्ताह करताय, याची पुढची पिढी सुद्धा करता आली पाहिजे म्हणून सांगितलंय. शिक्षणाबरोबर संस्कृती टिकली पाहिजे, कारण त्या घरामध्ये संस्कृतीचा
तिला कांटा लावल्याशिवाय हल्ली तिकडे राहणार नाही. आणि आई वडिलांनी संपत्ती कमवायची गरज नाही. जर घरामध्ये संस्काराने चांगली संतती निघाली तर ती त्यांचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही? अहो या जगामध्ये 1,84,000 योनी फिरून मनुष्याची एकच योनी अशी आहे की त्यांनी किती कमवलं तरी त्याचं पोट भरत नाही. बरोबर की नाही? पण 83,99,999 जीव योनी अशी आहे की त्यांनी एक दिवडी जरी कमवली नाही तरी त्यांचं पोट भरल्याशिवाय. बरोबर की नाही? परमेश्वरानं तुम्हाला जन्म दिलाय त्याचा तुमच्या एका चालीची सोय त्यांनी केलेली आहे. त्यामुळे संपत्तीच्या मागे लागायचं नाही. आपण चांगले संस्कार कमवलेले पाहिजे. आईच्या गर्भातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपला जन्म परमेश्वराला गर्भामध्ये विनवणी करतो की मला यातून सोडव. आणि सोहम आईच्या गर्भात आणि बाहेर आल्यानंतर काय करतो आपण? पोहम म्हणजे देवाला विसरतो. बालपण जातं, तरुण पण जातं, म्हातार पण जातं, तरी परमेश्वराची आठवण येत नाहीये. मग तिथे काय पाहिजे? देवाची ओळख पाहिजे. जेव्हा देवाची ओळख होईल तेव्हा आपला नक्कीच आपण सद्गतीच्या मार्गावरती असू. म्हणून आमच्या आया भेटणे एवढीच विनवणी आहे की तुम्ही घरामध्ये संस्कृती सांभाळली. तुमच्या पदरी येणारा मुलगा नक्कीच उद्याचं भविष्य असेल. आपली मुलगी काय करते या प्रत्येक आईने आपल्या मुलीकडे लक्ष दिलं. फॅशन करण्यापेक्षा आपलं व्यसन नकोय, फॅशन नकोय, आपली संस्कृती टिकली पाहिजे, संस्कार टिकले पाहिजे. आपल्या मुलाचं भविष्य नक्कीच चांगलं आहे.